आजी आणि भोपळ्याची गोष्ट. एका छोट्याशा गावात एक गोड आजी राहायची. तिचं छोटंसं घर, अंगणात तुळस आणि मागच्या बाजूला मोठी भाजीची बाग. एके दिवशी आजीने बागेत भोपळ्याचं बी लावलं. ती रोज त्याला पाणी घालायची. प्रेमाने म्हणायची, "लवकर मोठा हो रे माझ्या भोपळ्या." काही दिवसांनी छोटंसं रोपटं उगवलं. सूर्यकिरणांनी त्याला ऊब दिली. पावसाने त्याला बळ दिलं. आजी रोज त्याच्याशी गप्पा मारायची. हळूहळू वेल पसरला आणि एक दिवस मोठा गोलमटोल भोपळा तयार झाला. आजी खूप खुश झाली. "हा भोपळा घेऊन मी माझ्या नातवंडांकडे जाईन," ती म्हणाली. पण नातवंडांचं घर जंगलाच्या पलीकडे होतं. जंगलात कोल्हा, लांडगा आणि अस्वल राहायचे. आजी चालत निघाली. रस्त्यात कोल्हा म्हणाला, "आजी आजी, तुला खाऊ का?" आजी म्हणाली, "अरे थांब, मी आधी नातवंडांकडे जाऊन येते, मग परत येताना मला खा." कोल्हा म्हणाला, "ठीक आहे." थोडं पुढे लांडगा भेटला. त्यानेही तेच विचारलं. आजीने त्यालाही तसंच उत्तर दिलं. शेवटी अस्वल भेटलं. त्यालाही आजीने तसंच सांगितलं. आजी नातवंडांकडे पोहोचली. त्यांनी प्रेमाने तिचं स्वागत केलं. मग आजीला एक युक्ती सुचली. तिने मोठ्या भोपळ्यात आतून जागा केली आणि स्वतः त्यात बसली. भोपळा ढकलत ती परतीच्या रस्त्याला लागली. जंगलात कोल्हा म्हणाला, "अरे भोपळ्या भोपळ्या, आजी दिसली का?" भोपळ्यातून आवाज आला, "आजी गेली पुढे, तू बस इथेच बघत राहे." कोल्हा गोंधळला. लांडगा आणि अस्वलालाही तसंच उत्तर मिळालं. तेही फसले. अखेर भोपळा सुरक्षितपणे आजीच्या घरी पोहोचला. आजी बाहेर आली आणि हसली. शिकवण: हुशारी आणि धैर्य असलं की संकटावर मात करता येते.